साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं अवघा महाराष्ट्र हादरून गेला। विधानसभेत या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आज स्वतः निवेदन दिलं। फॉरेन्सिक रिपोर्टनुसार महिलेच्या हातावरचं अक्षर तिचंच असल्याचं समोर आलंय। त्याचबरोबर ही हत्या नसून गळफास असल्याचं निष्पन्न झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण। हातावरील अक्षर त्या महिलेचंच। PSI बदनेनं शोषण केल्यानं आत्महत्या। विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती। गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाहीये, गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे। आणि दुसरं, हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षर त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आतापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत। 23 ऑक्टोबरच्या रात्री फलटणमधील एका हॉटेलमध्ये एका डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली होती। मृत्यूपूर्वी तिने तळहातावर सुसाईड नोटही लिहिली होती। माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने असून ज्याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला असं यात लिहिलं होतं। त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। विधानसभेत हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले। त्यावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। यामध्ये आतापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत। पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाहीये, गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे। आणि दुसरं, हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षर त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आतापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत। अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही। आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल। डॉक्टर महिलेनं आत्महत्या का केली याचं कारणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत, या बदनेंचं एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे, चॅट्स आलेले आहेत, त्या सगळ्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी। आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात। फॉरेन्सिक अहवालातून अनेक गोष्टी उघड झाल्या तरी हा तपास अजून संपलेला नाही। 60 दिवसात याची चार्जशीट दाखल होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। यावेळी चर्चेदरम्यान आमदार ज्योती गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिला सुरक्षेवरून सरकारवर टीका केली। देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीची मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे। तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे। पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। महिला सुरक्षेवर चर्चा सुरू असताना काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी शक्ती कायद्याचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला। या सगळ्या घटनेला ब्रेक लावण्यासाठी मागच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होता तर आम्ही सत्तेत होतो, त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला। माननीय राष्ट्रपती महोदयाकडे तो शक्ती कायदा आम्ही मान्यतेसाठी पाठवला। तुमचं सरकार आलं, त्या शक्ती कायद्याचं काय? या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी सरकारची कडक भूमिका काय राहणार आहे? कारण की हे चाललेलं सिरियल आहे, हे थांबेल केव्हा हा प्रश्न आमचा आहे। विशेषतः आता आपण जे शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी केल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी या ऑलरेडी नवीन 3 कायद्यात त्या कायद्यांमध्ये आलेल्या आहेत। काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या रुलिंगमध्ये बसत नाहीत, तर त्या गोष्टी वगळून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कायद्यात कशा आणता येतील याच्यावर आम्ही आता प्रयत्न करतो। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला अनेकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, पण तपासात याबाबत काहीच सापडलं नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं।
या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची समिती नियुक्त केली. तसंच महिला IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून पोलीस तपास सुरू असल्याचं सीएमनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.